विद्यालयामध्ये असं सांगितलं जातं की स्वतःच्या परिवर्तनातून आपल्याला विश्वाचं परिवर्तन करायचं आहे. मग आपणच जर ह्या ज्या कृती तुम्ही तुमच्या बालपणामध्ये तुम्हाला घेऊन जावा. बघा, तो बालपणाचा काळ आठवा तुमचा, तर तुम्हाला कळेल की तुमच्यावर किती आणि कशाने कोणी संस्कार केले. मग तेच संस्कार आज आपण आपल्या मुलांना देतो का? आज शिवाजी महाराजांचा आपण एवढं गोडवा गातो. आता कोणीतरी म्हटलं की प्रत्येक घरात एक शिवाजी जन्माला यायला पाहिजे. एक शिवाजी यायची गरज नाही आहे. जे तुमच्या घरामध्ये मुलं आहेत त्यांना तुम्ही शिवाजी घडवू शकता, त्यांच्यावर संस्कार तुम्ही करू शकता आणि ते महत्त्वाचं आहे. आणि आजपासूनच जर बघितलं तर हिंदू संमेलन हे चांगली आहे, सगळे होतात, सगळं होणारच आहे, पण त्याच्यातून चांगले आपल्यामध्ये जे संस्कार आहेत ते आपण मुलांना दिलं पाहिजे. आणि आज जर बघितलं तर आजची पिढी, आजच्या मुलांमध्ये किती संस्कार आहेत हे तुम्हालाच माहिती. आज तुमची मुलं तुमच्या पाया पडून शाळेत जातात का? विचारा तुम्हाला. डॉक्टर लहानगे त्यांनी एक उदाहरण आपलं दिलं की त्याने सांगितलं की मला अशी एक सवय आहे की मी गावी गेल्यानंतर रोज माझ्या आईवडिलांच्या पाया पडतो. आईवडिलांच्या पाया पडल्याशिवाय मी कधीही बाहेर पडत नाही. तर त्याने सांगितलं मी माझ्या मुलाला शिकवलं नाही कधी, पण तोही माझं अनुकरण बघून तोही शाळेत जाताना माझ्या पाया पडतो. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, तर हे संस्कार आज आपण हिंदू धर्म म्हणतो, तर ते संस्कार तुम्ही तुमच्या मुलांमध्ये घातले पाहिजेत, रुजवले पाहिजेत, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याची जपणूक जर बघितलं तर केली पाहिजे. आणि त्यांना घडवणं हे कुणाच्या नारीमध्ये आहे. नारी असं म्हणता येणार नाही, नारी पण तेवढीच जबाबदार आहे आणि पुरुष पण. तर आता मी तुम्हाला म्हणजे एका उद्योगपतींचं उदाहरण दिलं, तर आज सगळ्यांना गरज आहे की त्या मुलांवर संस्कार करण्याची. आणि आज ह्याच्यामध्ये काय असा तो विषय नाही आहे, पण सांगते की आज जसं आज आपण जर बघितलं युवा पिढी आणि हे जे बालक जर बघितलं तर आज कुठल्या दिशेकडे चाललेले आहेत. आणि आमच्यासारख्या संस्था जर त्याला मार्गदर्शन करायला तयार आहे, तर काही लोक ते करून घ्यायला तयार नाही आहेत. कारण आत्ता जर बघितलं तर गेल्या 23 तारीखला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यसनमुक्त भारत म्हणून अभियान या सिंधुदुर्गामध्ये राबवलं जात आहे. इथलंच एक उदाहरण देईन मी देवगडमधलं. सगळ्या तालुक्यांमध्ये व्यसनमुक्ती शिबिर राबवलं गेलं, पण देवगडमध्ये राबवलं गेलं नाही. तर जसं काही शाळांमधून असे म्हटले की आम्ही काही तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, पण आज तुम्ही सगळीकडे जर बघितला तर सगळ्या शाळा कॉलेज अगदी म्हणजे प्राथमिक शाळेपासून माध्यमिकपासून उच्च जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी आज त्यांनी वेळ दिला. आणि ह्याच्यामधून काय, जसं मेडिटेशन शिकवलं जातं, मेडिटेशनमुळे एकाग्रता वाढते आणि मुलांवर चांगले संस्कार घडतात. तर अशा प्रकारे सांगायचं म्हणजे काय आहे की आपण जर बघितलं तर स्वतःला बदललं पाहिजे. आणि जी भारतीय संस्कृती आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये दैवी गुण होते, देवतांचं राज्य होतं. आणि आता पुन्हा लवकरच, कारण हे जर बघितलं तर कलियुग आहे, कलियुगाचा अंत चाललेला आहे आणि येणारं राज्य श्रीकृष्णाचं आहे, ज्याला आपण सतयुग म्हणतो, देवी देवतांचं राज्य आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण आपले प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे बोलणार आहेत. तर मी विद्यालयाच्या तर्फे हे जे सन्माननीय बसलेले आहेत त्यांना विद्यालयाच्या वतीने एक श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचं मी स्वागत करते विद्यालयाच्या द्वारे.